त्याही खेळ कसा करावा काय सांगाल तुम्ही? त्याही खेळ पैशावर खेळ करायला या लोक पैसा खेळ खेळतात. डिपाईचा जास्त खेळ म्हणजे पैसा खेळ झाला, जुगार झाला, प्रेमा खेळणार आला असा. बरोबर. आता आणि शांततेने शर्ती करायला लोक तयार नसतात, कमी लोक असतात. कमी नावाने गाडी आणि या नावाने 1998 सालपासून पडते गाडी याच नाव क्षेत्रामध्ये. पूर्वीचा काल तुम्ही बघितलाय, आता पण बघतात कसा खेळ चाललाय काय? आता जुगार खेळ आहे. पूर्वी कसा आपला नावासाठी होता, आता निव्वळ पैशासाठी खेळ आहे. आणि माझे जवळ शेकडे 2 ते 3 झाले, बाकी कोण राहिले ना अजून. सुनबाईचा पण व्हिडिओ पडतात, कुठेतरी त्यांची पण मेहनत आहे. तिला बी हाऊस जाम आहे, आमच्या पत्नीला बी हाऊस आहे, पूर्वीपासून हाऊस आहे. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता, आज खूप छान लढत झाली. सिद्धी करवलेचा पक्ष आणि पक्षासोबत कोण पळाला आपण विचारूया. समोर गाडी होती पालेगावचा बादल आणि कामोटेकरांचा पाखऱ्या. तर गुलाल मिळवलाय पक्षाने. आपण विचारूया. बाबा आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज छान अशी गाडी झाली आणि त्याच्यावर तुम्ही विजय मिळवलाय? हो, आज छान गाडी. आणि घेसरचा राजा होता, घेसरचा राजा आणि पक्ष ही गाडी पळवली. बरोबर आहे. आता किती अंतरात झाली गाडी? 1.5 चकड्यानंतर. 1.5 चकड्यामध्ये. आणि गाडी कशी काय जमली त्याच्याविषयी सांगा ना. गाडी आपण नाव बिंजो सोडला होता, त्याही आपलं नाव फिरला. बरोबर आहे. आणि पालेकरांचा आपला कधीच जमत ना शर्यतीचा, तेव्हा पोराही आपले नाव फिरला. बरोबर आहे. असं म्हणजे कुठेतरी बघा, आज पैऱ्यामध्ये असल्यानंतर बैल द्यावाच लागतं प्रत्येकाला. पैऱ्यामध्ये असल्यानंतर आपल्याला बैल काढावाच लागतो. काय बोलाल याविषयी? ना पेरे बैल दिला, आपलंच बैलाचं नाव होता, त्याही नाव फिरवला आपल्यावर. बरोबर आहे. आपण कधी त्याच्या नावाने फिरवलं. बरोबर आहे. आता घेसरकरांचा सर्जा राजा आणि पक्ष हा पहिल्यांदाच पैरा जुळून आला. पहिल्यांदा पेरा, यांच्या अगोदर त्यांचा दुसरा बैल होता, आमचा दुसरा बैल, तेव्हा पेरा होता. पहिले म्हणजे जुनं पैरे करी आहात तुम्ही. जुनी पेरे. बरोबर. आता पक्षाची गाडी बाबा कुठल्या नावाने पळते ती सांगा ना एकदा. चेरवा प्रसन्न कैलास मदन विष्णू मडवी सिद्धी करवले या नावाने गाडी. आणि या नावाने 1998 सालपासून पडते गाडी याच नावाने. याच नावाने गाडी पळते म्हणजे होता तो वारल्यापासून त्याच नावाने गाडी पडतं. याच्या आधी 69 सालपासून आजोबाच्या नंबरची गाडी बाळा वेटू मडवी या नाव पडायची. म्हणजे आता किती पिढी मग तुमची या क्षेत्रामध्ये? शर्यती बरेच झाले ना रे. नाही, आता कितवी पिढी म्हणजे चालू आहे तुमची? आता तुम्हाला पकडून तिसरी पिढी म्हणजे हां. आणि चौथी पण म्हणजे आता तुमच्या नंतर तुमची मुलं पण करणार आहेत. बरोबर आहे. आता पक्ष धावणीला असते, खूप सारी देखरेख त्याचे व्हिडिओ पडतात. काय सांगाल, म्हणजे एक कुठेतरी चर्चेची धावण आहे तुमची? पक्ष आहे, डस्टर, रॉकेट, सैराट, सर्जा, एक नवीन खरेदी केली हरण्या म्हणून. म्हणजे 6 बैल आहेत धावणीला? 6 बैल. 6 बैल. आणि 6 बैलांचं नियोजन कसं काय होतं मग? आता आपली जी मडवी मंडळ पोरं आहेत ना, आणि पाटील मंडळीची पोरं आहेत, आणि एक आमच्या मॉमेटिंग घरे तो मुलगा असते. ही सगळी मुलं त्या बैलांची मेहनत घेतात. एक 25-30 मुलं ही सगळी मेहनत घेतात. बरोबर. आता तुम्ही जुनं गाडा मालक असताना काय अनुभव सांगाल? कारण बैलाची मेहनत घेणं पण खूप गरजेचं आहे आणि नियोजन करणं पण खूप गरजेचं आहे. बैलाची मेहनत घेणं गरजेचं, पोरांची साथ आहे म्हणून आपण एवढा पुढे जातो. बरोबर. आणि आपला नातू आहे ना मिट्टूराज, तो बस. बरोबर. आणि कुठेतरी तुमच्या सुनबाईचा पण व्हिडिओ पडतात, कुठेतरी त्यांची पण मेहनत आहे. तिला बी हाऊस जाम आहे, आमच्या पत्नीला बी हाऊस आहे, पूर्वीपासून हाऊस आहे आमच्या घरात. बरोबर. म्हणजे आजोबांपासून बोलायला हरकत नाही. म्हणजे जसं आता मला वाटतं कुटुंबामध्ये म्हणजे आमचे जे घरोबा आहे एकदम, या सगळ्यांना हाऊस आहे अख्ख्या कुटुंबाला. बरोबर आहे. आता लाईव्ह तर बंद होती, मग घरून फोन आले का काय झालं गाडीचा? काय आलं फोन चालूच आहे. फोन चालूच सर, मित्रांचं सगळे फोन चालू आहे, जवळचे मित्र आहेत, नातेवाईक आहे, सगळ्यांचे फोन असं चालू. आम्ही जितली तरी फोन येतात, हारली तरी फोन येतात, काय झालं गाडीचा एवढ्याच्या. बरोबर. दरवेळेस. बरोबर. आता जी जितली तर असं आला जलच नाही गाडी, आम्ही शांत जितो हरव गाडी. बरोबर. बरोबर. आता ते कुठेतरी दिसून पण येतं, तुमच्या अंगावर गुलाल पण नाही, खाली फक्त एक टिकली लावले. बस एवढंच. आणि जसं आता तुम्ही या 3 पिढ्या, आता ही 4थी पिढी पण आलेली आहे क्षेत्रामध्ये. पूर्वीचा काल तुम्ही बघितलाय, आता पण बघतात कसा खेळ चाललाय काय? आता जुगार खेळ आहे. पूर्वी कसा आपला नावासाठी होता, आता निव्वळ पैशासाठी खेळ आहे. आणि माझे जवळ शेकडे 2 ते 3 झाले, बाकी कोण राहिले ना अजून. जे जुने शेकड्यांना 2 ते 3च आहेत. माझ्या म्हाताऱ्या भेटताना फक्त 2 ते 3च आहेत, बाकी नवीन पोरासाठी. काय संदेश काय द्याल त्यांना तुम्ही? म्हणजे सगळ्यांना शुभेच्छा. म्हणजे त्याही खेळ कसा करावा काय सांगाल तुम्ही? त्याही खेळ पैशावर खेळ करायला या लोक पैसा खेळ खेळतात. डिपाईचा जास्त खेळ म्हणजे पैसा खेळ झाला, जुगार झाला, प्रेमा खेळणार आला असा. बरोबर. आता आणि शांततेने शर्ती करायला लोक तयार नसतात, कमी लोक असतात. कमी लोक म्हणजे कारण कुठेतरी एक चीड पण निर्माण होते याच्या खेळामध्ये. आता पक्ष पळतोय तुमचा, किती वर्षापासून पक्ष पळते काय सांगा? 3 वर्ष आली. 3 वर्ष आली. आणि डस्टर 4 वर्ष. बरोबर.
आता थोडक्यात सायरट नवीन आणले गेल्या वर्षी, रॉकेट आले गेल्या वर्षी, रॉकेट आदल्या वर्षी 2 वर्ष रॉकेट आली. एवढी मोठी धावण आहे. आता सर्व काही म्हणजे नियोजनाचं कसं असते, कारण बघा एक बैलाचं नियोजन आणि एक बैलाचीच गाडी होतं आल्यानंतर मैदानामध्ये. सर्व ग्रुप आहेत ना, ही संपूर्णपणे अजून काही दुटी गेलेत ना, त्या रविवार सुट्टी असते, रविवारी 40 पोरं असतात. बरोबर आहे. आज मैदानामध्ये एकच बैल आलाय का? हा, आज एकच आणले. एकच आणलाय ना, बरोबर आहे. आता थोडक्यात आम्ही त्यांच्याशी बोलतो, तुमच्या नातवांशी पण. मित्रांनो, बाबांचा नातू आपण त्यांच्याशी बोलूया. मिठूराज, काय बोलाल आजच्या शर्यतीविषयी? आजची शर्यत काय नाही, एकदम मस्त झाली शर्यत, एकदम मजा आली. जरा कुठेतरी बाबांनी सांगितलं आमची आणि पालवऱ्यांची गाडी होत नव्हती, पण कुठेतरी आज ती पण झाली. आज झाली ती गाडी. आता हा खेळच तो राहिलाय, म्हणजे कुठेतरी आज आपली गाडी जरी झाली ना, तर लगेच उद्या आपण पैऱ्यामध्ये पण दिसतोय. हो, दिसतो. काय बोलाल? दिसू चांगली गोष्ट आहे ना, पहिऱ्यामध्ये दिसू आपण. आणि कसं काही नियोजन असतं, आता बाबांनी सांगितलं कुठेतरी त्यांचा वारसा, मग त्यांचं नाव चालवण्यासाठी तुम्ही काय कराल पुढे? हो, आम्ही 100% बैल ठेवू, शर्ती करू आम्ही पण. बरोबर आहे. आणि त्यांचा खेळ कुठेतरी शांततेत होता आणि तोच खेळ तुम्ही पालाल का? मग काय बोलाल? 100% पाणी. बरोबर. आता पक्षाचा आतापर्यंत किती गुलाल झाली या सीझनची ती सांगाल मला? या सीझनची भरपूर गुलाल झाली. आता बैल आला खाली, वरती होता घाटावरती, साताऱ्याला होता बैल, तिकडे पण गुलालाच राहायचा. तिथं पण गुलालामध्ये. हो. मग आता किती दिवस झाला आलेला? आता झाला महिना झाला. 1 महिना झाला. आणि 1 महिन्यामध्ये किती गाड्या पलवल्या? 1 महिना जास्त नाही आकला, 7-8 गाड्या. 7-8 गाड्या. आणि सर्व गाड्यांचा गुलाल झाला का? बरोबर. आता दुसरी पण बैला धावणीला आहेत, मग त्यांचं नियोजन कसं काय? बाबांनी सांगितलं कुठे सर्वजण करतो, पण मैदानामध्ये आल्यानंतर ना मी बघतोय भरपूर गाडा मालक 1-2 बैल आणतात, पण ज्या प्रकारे गाड्यांची संख्या जमते, तर 2-2 गाड्या खेळायला काही जमत नाही. काय बोला? चांगली गोष्ट आहे. 2 गाड्या खेळायला नाही जमत आम्हाला आधी, पण आम्ही सगळं मुलं असलो ना की मग खेळतो. मग 2-2 गाड्या करतो आम्ही. बरोबर आहे. रविवारी म्हणजे संडेला 2 गाड्या आपण खेळतो. मुलं पण असतात ना भरपूर. आता अर्धी मुलं कामाला गेलेत, अर्धी आहेत इथे. बरोबर. मित्रांनो बघा, बैल पालतोय त्याच्या मागे खूप सारे लोक नियोजन करतात किंवा बैला संभाल करतात. तसंच आपले धीरदादा आहेत. काय बोलाल आजच्या गुलालाविषयी? काय नाही, आनंद आहे. एक मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या लढतीत आम्ही विजय प्राप्त केला. चांगली सुंदर गाडी पाळली समोरची, पण आनंद आहे. बरोबर. आता समोरची गाडी मला वाटतं याच मैदानामध्ये, मागच्या मैदानामध्ये मी त्यांची मुलाखत घेतली ती विजयाची, पण कुठेतरी त्याच गाडीवर विजय तुम्ही मिळवला, म्हणजे कुठेतरी आज या जोडीची पण चर्चा होईल. हो, नक्कीच चर्चा होईल. गाडी जरा चांगली नंबरातलीच गाडी आहे ती पण, आणि याचा आनंद आहे मला. बरोबर. आणि डाव्या साईडनं पळाली आपली गाडी. हो, बैल आपला एकच कांदी बोलतो, उजव्या कांदी. डावीलाच गाडी आपली, डावीला आतून पळतोय. आतून बोलतो. बरोबर. आता उजवीला पब्लिक पण बैल बोलतो. बरोबर. आता त्या बैलाविषयी काय बोलशील ज्यांनी साथ दिली आज पक्षाला? तेव्हा बैल चांगलाच आहे. बैल आपल्याला रात्रीच नियोजन झालेला होता, एक बैल आणायचा नव्हता आज, पण रात्री आपल्याला फोन आला त्यांचा का बैल भेटेल का, आपण एक शब्द बैल दिला त्यांना. बरोबर आहे. आणि मला वाटतं त्याची पण मी बोनिवलीच्या मैदानामध्ये बाहेर घेतली ती, घेसरकरांचा सर्जा राजा. बघा, एक चांगला साथ जुलून आला. मग आता पुरं काय विचार आहे, ही गाडी पळवायची का लगेच पैरा वेगळा? हो, नक्कीच. हीच गाडी पालताना पुढच्या महिन्यात आपल्याला तुम्हाला दिसेल, आणि जवळ जी गाडी पडत नाही तोपर्यंत हीच गाडी पडेल. बरोबर. आता कोणी पळवली गाडी, काय सांगाल आजची गाडी? आपला विशाल ड्रायव्हर सुरत ड्रायव्हर गोरप्याचा. गोरपे सुरत ड्रायव्हर, आणि या साईडला मला वाटतं विशाल होता. म्हणजे विशाल आणि सूरज दोन बसतात. दोन ड्रायव्हर फिक्स आहेत आमचे. बरोबर आहे. सुट्टी कोणी केली काय सांगाल? आता मी शर्तीला स्वतः मालक यांनी केली सुट्टी. आणि एक आपला हरेश गोलिवली. बरोबर. हरीश दादा गोलिवली. बरोबर. आता या पाठीच्या आतापर्यंत किती गुलाल आहेत पक्षाची? 4-5 गुलाल झालं पहिला. 4-5 गुलाल झाल्यात. आणि आजचा पण एक महत्वाचा, आणि मला वाटतं आजचा सर्वात मोठाच गुलाल आहे त्याचा. हो. बरोबर. आता पुढचे कसं काय नियोजन असलं तर आपण थोडक्यातच बाईट थांबूया, कारण तुम्हाला पण जायला उशीर होईल. पुढचा कसं काय नियोजन असेल? पुढचं नियोजन पण चांगलाच असेल. पुढचा आता बोनिवलीला संडेला 11 तारखेला. 11 तारखेला. चला, तुम्हाला आजच्या गुलालसाठी शुभेच्छा. आनंद देतो मी, आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.